राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना ईडीकडून दोषमुक्त करण्यात आल्यानंतर त्यांच्या येवला मतदारसंघात समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारलाय। भुजबळांच्या निर्दोष सुटकेचे स्वागत करण्यासाठी येवल्यात त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी बॅनर लावून आपला आनंद व्यक्त केलाय। या निकालावर प्रतिक्रिया देताना समीर भुजबळ यांनी हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलंय। मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा मिळताच येवला येथील भुजबळ जनसंपर्क कार्यालयावर समर्थकांनी एक मोठे बॅनर लावले आहे। या बॅनरवर सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला असून याद्वारे विरोधकांना एक प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न समर्थकांनी केलाय। या निकालावर आनंद व्यक्त करताना समीर भुजबळ म्हणाले की मूळ केस एसीबीची होती, ज्यामध्ये 2021 मध्येच आम्हाला मुक्त करण्यात आले होते। त्यानंतर ईडीच्या केसेस कशा पद्धतीने चालवायच्या यावर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही सत्र न्यायालयात बाजू मांडली। न्यायालयानं सर्व पुरावे आणि आमची बाजू ऐकून सत्याच्या बाजूने निर्णय दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत भुजबळांना क्लीन चिट मिळाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला। येवला शहरातील या लक्षवेधी बॅनरबाजीची सध्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चा सुरू आहे। भाऊ, साहेबांची यापूर्वीच महाराष्ट्राच्या घोटाळ्यातून निर्दोषमुक्त आले, काल ईडीने देखील दोषमुक्त केलंय। मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया तुमची? अतिशय सर्वजण जे आहे आनंदी आहेत, कारण का गेले 10 वर्ष जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी एसीबीची होती त्याच्यातून जे आहे 2021 साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या ईडीच्या केसेस कशा चालवायच्या, त्याच्यामध्ये शेड्यूल ऑफेन्स, प्रेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय, तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जे आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असा सत्याच्या बाजूने जो आहे तो निकाल दिलेला आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, येवला, नाशिक।